सियावर रामचंद्र की जय. कैकेय देशातून अयोध्येत परतलेल्या भरताच्या समोर एक एक सगळेच धक्कादायक प्रसंग समोर येत आहेत. मनात सारखी चलबिचल होतीये, अस्वस्थता होतीये. असा विचार करून आलेल्या भरताला खरोखरच आपल्या पित्याचा मृत्यू झालाय ही बातमी ऐकावी लागणार होती. या पित्याच्या मृत्यूचं कारण रामचंद्रांचं वनवासाला जाणं आहे हे ऐकावं लागणार होतं. रामचंद्रांच्या सोबत लक्ष्मण, माता सीता याही गेल्यात हे तर अजून धक्कादायक होतं. हे सगळं का घडलं तर भरताला राज्य मिळावं म्हणून घडलं. या सगळ्या घटनांचं कारण भरत आहे हे त्याच्यासाठी असह्य होतं. आणि त्याही पेक्षा वाईट गोष्ट म्हणजे हे सगळं त्याच्या जन्मदात्रीनं घडवून आणलंय. या सगळ्याच घटनांच्यामुळं भरत अगदी हवाल दिलाय. त्याला अपराधाची भावना आहे, रागाची भावना आहे, क्रोधाची भावना आहे. या सगळ्याला उत्तर कसं देऊ हा प्रश्न भरताच्या समोर आहे. आणि तेवढ्यात महर्षी वशिष्ठ आणि बाकी सगळी मंडळी भरताला अयोध्येचा राजा होण्यासाठीचा आग्रह करतायत. कारण अयोध्या दीर्घकाळ राजाशिवाय राहू शकेल अशी स्थिती नाहीये. काय करावं भरतानी? एकीकडं धर्माचं, राजधर्माचं पालन करायचंय, दुसरीकडे या सगळ्यासाठी आपल्या आत्मजांना यातना झाल्यात. काय करावं भरतानी? वशिष्ठांनी अंत्यसंस्काराच्या नंतर परत एकदा भरताला सांगितलंय, भरता तू राज्यकारभार स्वीकार, स्वतःचा राज्याभिषेक करून घे. तेव्हा भरत स्पष्टपणे म्हणतोय की हे शक्य नाही. हे राज्य रामचंद्राचे आहे. नुसतं राज्य रामचंद्राचं नाही आहे, मी सुद्धा रामचंद्रांचा आहे. राज्य आणि मी दोघेही रामचंद्राचे आहोत. त्यांच्या वतीनं, त्यांच्या नंतर, त्यांच्या शिवाय पर्याय म्हणून मी राज्य स्वीकारू शकत नाही. हे न्यायसंगत नाही, हे धर्मसंगत नाही. कारण जो पुत्र ज्येष्ठ आहे, जो पुत्र योग्य आहे, अशाच पुत्राच्या हवाली हे राज्य करायला हवं. त्यामुळे हे राज्य रामचंद्रांचे आहे. हे राज्य माझे ज्येष्ठ बंधू रामालाच मिळालं पाहिजे. मिळणार कसे? रामचंद्र तर नाहीत. सगळा दरबारही तोच सांगतोय की रामचंद्र तर नाहीत, ते वनवासाला गेले आहेत. मग आता राज्य कसं देणार? भरत ठामपणे सांगतोय की मी वनात जाईन, रामचंद्रांना परत आणेन. रामचंद्र परत येणार नसतील तर त्यांच्या वतीनं, त्यांचा भाऊ म्हणून मी वनात राहीन, पण त्यांना परत आणेन. आणि ते परत आलेच नाहीत तर मी स्वतः वनवासी बनून राहील. मीही लक्ष्मणाच्या सारखा रामचंद्रांच्या सोबत वनातच राहीन. काय संकल्प आहे ना? मी नाही स्वीकारणार हे राज्य, मी नाही स्वीकारणार. वशिष्ठ गदगद होत आहेत आणि भरताला म्हणतायत, भरता असा पुत्र जन्माला येणं महाराज दशरथांचं भाग्यच आहे. आणि तूही खरोखरच खूप मोठा झालायस, श्रेष्ठ झालायस. तुझ्या वर्तनातून, तुझ्या बोलण्यातून, तुझ्या वृत्तीतून तू दाखवून दिलाय की तू खरोखर एक थोर पुरुष आहेस. अरे, आपल्या हातात आलेलं राज्य आपलं नाही तर ते आपल्या ज्येष्ठ बंधूंचं आहे असं म्हणून आपल्या ज्येष्ठ बंधूंना बोलविण्याचा तुझा विचारच मुळात हा इतका श्रेष्ठ आहे की हा भविष्यात सुद्धा बंधुप्रेमाची साक्ष बनून राहील. मला आज खरंच खूप बरं वाटलं. वशिष्ठांच्या या उद्गाराच्या सोबत उपस्थित असलेल्या प्रजाजनांच्या आणि सामंतांच्या मनात सुद्धा एक आनंदाची भावना निर्माण झाली आहे. भरताच्यामुळं राज्य गमवावं लागलं, राजा गमवावा लागला आणि वनवासाला जावं लागलं. या भावनेमुळं भरताच्या बाबत ज्या ज्या लोकांची मतं वाईट झाली होती त्या सगळ्यांचे डोळे डबडबले होते. काय भरत आहे, काय बंधुप्रेम आहे. मग आता काय करायचं? सुमंत्रांना सांगितलं, सुमंत्रा तात्काळ सैन्याला आदेश द्या, तात्काळ सैन्याला आदेश द्या आणि आपल्या रामचंद्रांकडे जाण्याची तयारी सुरू करा.
मी एकटा जाणार नाही. त्यांचं राज्य, त्यांच्या माता, त्यांचे सैनिक, त्यांचे सरदार, छत्र चामर सगळे तिकडं जाईल आणि त्या ज्या अभिषेकासाठी जमा केलेल्या सगळ्या वस्तू आहेत, पाण्याचे कुंभ आहेत, या सगळ्यांना सोबत घ्या. रामचंद्रांचा अभिषेक वनात ते जिथे आहेत तिथे होईल आणि तिथूनच ते अयोध्येचा राजा म्हणून परततील, हे लक्षात ठेवा. सुमंत्रांना काय हेच हवं होतं. सुमंत्रांनी तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून दरबारातून काढता पाय घेतला. अहो धावतच गेले म्हणा ना, आणि सगळ्या सैन्याला, सगळ्या व्यवस्थेला आदेश देऊन टाकला, चला लागा तयारीला. नुसत्या तयारीला लागा नाही, सैन्याची जुळवाजुळव सगळ्यांच्या निघण्याची तयारी होईपर्यंत सुमंत्रांनी आपल्या राज्यातील रस्ता बनविणाऱ्या कारागिरांना, मातीकाम करणाऱ्या कारागिरांना, गवंड्यांना, झाडं लावणाऱ्या माळ्यांना, झाडांना उखडून परत नीट लावू शकणाऱ्या व्यक्तींना, तलाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींना, पाण्याची व्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींना पुढे पाठवलंय. का? अहो एवढं सैन्य जाईल. सुमंत्राला माहिती होतं रस्त्यात काय काय अडचणीत ते जाऊन आले होते शृंगवेरपुराच्या पर्यंत. त्यामुळं निष्कंटक रस्ता झाला पाहिजे. महाराज रामचंद्रांना आणण्यासाठी भरत निघालेले आहेत आणि त्यांचा रस्ताही निष्कंटक झाला पाहिजे, तो सुगम असला पाहिजे. रस्त्यात काटे नकोत, अडचणी नको, जमीन समतल झाली पाहिजे. रथ जाणार आहेत, रथावरती राजमाता विराजमान असणार आहेत. अशा वेळी रस्ता नीट असला पाहिजे. बस लागा तयारीला. लागा तयारीला हा आदेश अयोध्येत गेल्याबरोबर कोण कोण तयारीला लागावं? सैनिक ठीक आहे, कारागीर ठीक आहे, ब्राह्मण लागली, चला म्हणले आम्हालाही यायचंय, राज्याभिषेक करायचा आहे. नगरातल्या महिला म्हणाल्या आम्हालाही यायचंय, रामचंद्रांना बघायचंय. अहो अयोध्या सुनी सुनी, अयोध्येत माणूस नाही अशी स्थिती. अयोध्या नगरीतून हजारो पावलं वनवासाच्याकडे निघतायत. जिथे रामचंद्र तिथे आपण जाणार. दशरथाच्या प्रयाणाच्या आधी 1-2 दिवस सगळ्या कारागिरांनी जाऊन, हजारो लोकांनी जाऊन रस्ता नीट करून घेतलाय. जिथे मातीचा भराव टाकणं आवश्यक आहे तिथे मातीचा भराव टाकलाय. जिथे पाण्याची सोय करावी लागेल मुक्कामाच्या ठिकाणी, अशा ठिकाणी पाण्याची सोय केली आहे. त्याच जंगलांमधून अन्नधान्याची व्यवस्था करून ते शिजवता कसं येईल, एवढ्या सगळ्या लोकांना खाऊ कसं घालता येईल, याची व्यवस्था केली आहे. नुसता निघाले नाहीत ते. भरत म्हणालाय चला म्हणून चला रे चला असं म्हणून नाही निघाले. सगळी तयारी केली आहे आणि आपलं चतुरंगी सेना घेऊन, नगरवासियांना घेऊन भरत आपल्या त्या मार्गाने निघालेला आहे. अवाढव्य लोक, माणसांचा जणू समुद्रच, अशा समुद्राला घेऊन अग्रभागी इक्ष्वाकू वंशाचा ध्वज पताका फडकवत भरत निघालेला आहे. आणि मोठा प्रवास करून संध्याकाळच्या वेळेला शृंगवेरपूरच्या शृंगवेरपूर जी निषाद राजा गुहची राजधानी आहे, तिथे जाऊन भरताचा डेरा पडलेला आहे. आता शृंगवेरपुरामध्ये निषाद राजाला ही माहिती मिळाली आहे की अयोध्येचं सैन्य भरताच्या नेतृत्वात रामचंद्र गेले त्या मार्गाने निघालेला आहे. गुहच्या मनामध्ये विचार आला, आपल्या भावाला राज्य मिळावं म्हणून वनवासाला पाठविणारा भरत कोणत्या दुष्ट विचाराने तर निघालेला नाही ना. तो आपल्या सैन्याला सांगतोय, अयोध्येच्या सैन्यासमोर आपलं सैन्य कमी आहे, आपण त्यांच्या सोबत लढू, जिंकू याची खात्री नाही, त्यामुळं आक्रमण तसं करायचं नाही. आधी जाणून घेऊ भरत नेमका निघालाय कशाला. भरत जर चांगल्या हेतूनी निघाला असेल तरच गंगा पार करेल, आणि हेतू शुद्ध नसेल,
रामचंद्रांना धक्का लावण्याची वृत्ती अंगात असेल तर अयोध्येचं सैन्य गंगा पार करणार नाही याची काळजी घ्या. युद्ध नको. काय धोका आहे? आपण युद्ध करू शकणार नाहीये तेवढ्या मोठ्या सैन्यासोबत, तर सैन्यच गंगा पार करणार नाही एवढं बघा. त्याला जो त्रास द्यायला जायचाय तो देता येणार नाही एवढं बघा. पण रिवाज म्हणून शृंगवेरपूरचा राजा काही फळांना घेऊन, आपल्यासोबत जंगली रानमेवा घेऊन भरताच्याकडे गेलाय आणि भरताला म्हणतोय, आपलं स्वागत आहे, मी काही भेटवस्तू आणल्यात, या सगळ्या याच वनातल्या आहेत, त्या स्वीकाराव्या. भरतानेही मोठ्या आनंदाने स्वागत केलंय, पण किंतु परंतु मनात आहे. काय होतंय पुढे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.